आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. पार्था, प्राण्याच्या शरीराचा एक अदृश्य अवयव आहे मन, जो दिसत तर नाहीच, परंतु तोच सर्वात शक्तिशाली भाग आहे शरीराचा. मनाच्या हातात मोह मायेचं जाळं आहे, ज्यात ते मनुष्याच्या इच्छा टाकत राहतं आणि त्याला स्वतःच्या कह्यात ठेवतं. या मनाला शरीराचा देखील मोह असतो, होणाऱ्या आनंदाचा देखील मोह असतो आणि त्याच्या दुःखांचा सुद्धा. आनंदात आनंदाची उत्फुल्ल गाणी गातं, तर दुःखात दुःखाची गाणी गुणगुणत बसतं. आपल्या दुःखात दुसऱ्यांना सामील करून घेताना त्याला आनंद होत असतो. कोणत्याही प्राण्याला त्याचं मन जीवनाच्या अंतापर्यंत त्याच्या जाळ्यातून निसटू देत नाही. दोरीने बांधून ते त्याच्याकडून वेगवेगळे नाच करून घेतं. ते जीवाला इतकी देखील सवड देत नाही की जीव त्याच्या अंतर्मनात डोकावून त्याच्या आत्म्याची ओळख पटवून घेईल, ज्यामुळे आत्म्याच्या आत ज्या परमात्म्याचा प्रकाश आहे त्या परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होऊ शकेल. हे पार्था, प्राण्याकरता गरजेचं आहे की प्राण्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवून आपल्या आत डोकावून आत्मशोध घ्यावा. तेव्हा त्या आत्म्यामध्ये त्याला परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसू शकेल. त्यालाच परमात्म्याचा साक्षात्कार म्हणतात. तू तर म्हणतोस की स्वतःच्या आत डोकावून आत्म्याला आणि त्या आत्म्याच्या आत प्रकाशित परमात्म्याला ओळख म्हणून. अर्थात आत्म्यापासून वेगळं कोणीतरी असेल जो आत्म्याला ओळखू शकेल. ज्याला तू सांगतोयस की आत्म्याला ओळख म्हणून, कोण ओळखू शकेल अंतरात्म्याला? तुझं मन. मन? हो, तुझं मन. परंतु तू तर म्हणतोयस की मन मायेच्या भ्रमजलात अडकवून प्राण्यांकडून वाटेल ते करून घेतं. मग ते आत्मा आणि परमात्म्याकडे का घेऊन जाईल? तू योग्य प्रश्न विचारलास अर्जुना. त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तू स्वतःला मनाच्या आणि मोहाच्या आहारी जाऊ देत राहशील, तोपर्यंत ते तुझ्याकडून वाटेल ते करून घेईल.